भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी मजदूर युनियन इंटकच्या वतीने गेल्या 3 दिवसापासून धरणे आंदोलन करण्यात येत होते। या आंदोलनाची सांगता दिनांक 21 रोजी झाली। या दिवशी सकाळी 6 वाजेपासून कर्मचाऱ्यांच्या वतीने नारेबाजी, धरणे आंदोलन व गेट मीटिंग देखील घेण्यात आली। गेट मीटिंग मध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध असलेल्या मागण्या, त्यांच्या अडी अडचणी व 7व्या वेतन आयोगाबद्दल असलेल्या समस्या व त्यातील काही त्रुटी या शासनाने समजून त्या लवकरात लवकर दूर कराव्यात ही मागणी घेऊन कर्मचारी या ठिकाणी धरण्यात बसलेले होते। सकाळी विशाल अशी गेट मीटिंग संपन्न झाली। असंख्य ऑर्डनन्स फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांनी यांना उपस्थित दर्शवली। यावेळी सच्चानंद गोदवानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच यावेळी किशोर चौधरी, सत्यवान बिंद्रा, सुनील मोरे, मधुकर राऊत इत्यादी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते। तसेच आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या दिनांक 12/2/2016 रोजी मुदताकरिता केंद्र कर्मचाऱ्यांच्या वतीने मतदान देखील संरक्षण विभागात घेण्यात येणार आहे। तसेच या मतदानाला रेल्वे, पोस्ट, टेलिग्राफ व इतर सर्व कर्मचाऱ्यांचाही सहभाग होणार असल्याची भारत सरकारला नोटीस देण्यात आलेली आहे। कितना बेनिफिट दिया है, जो आज तक उसके एरियर्स का बिल चालू है, एरियर्स मिलते आ रहे, जो रिटायर हुए उन्हें पूरा बेनिफिट हुआ, जो सर्विस में है उन्हें सर्विस में एरियर्स के तौर पे लाखों रुपए, 5-5 लाख रुपए मिले, जबकि 2005 में रिटायरमेंट को 3-3.5-4 लाख मिले। इन सर्विस में नौकरी करते हुए एरियर्स में 5 लाख मिले। तो ये बोलते इसको वेतन आयोग 3 टाइम्स कम से कम 3.7 का रेशियो से बढ़ना चाहिए वेतन आयोग। क्यों? सरकार जो है, ये जो कहते हैं लोग पूंजीवादियों की, इसमें कोई शक नहीं है। आप तुलना करें, सरकार महंगाई बढ़ते जा रही है। कल हमारे ऊपर सारी चीजें, हमारे जो मिलने वाली सुविधाएं, जो मिलने वाले अलाउंसेस, जो मिलने वाले एडवांसेस है, ये सारे बंद करने के चक्कर में, लेकिन हमारा उसका विरोध रहेगा और हमारा डिमांड रहेगा, हमारी मांग रहेगी, वो सारे डबल चाहिए।